फोनेटिक्स अँड फोनॉलॉजी. तर आजच्या सत्राने 2 सेशन्समध्ये मला घ्यायचं आहे. पहिलं जे सेशन आहे ते फोनेटिक्स अँड फोनॉलॉजीवर आधारित असेल, म्हणजे इंग्रजी उच्चारणशास्त्र किंवा उच्चारशास्त्र. आणि दुसरं जे सत्र आहे ते स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क, म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित इंग्रजी भाषा शिक्षणाची उद्दिष्टे, त्या उद्दिष्टांशी रिलेटेड आपल्याला काही उपक्रम वर्गामध्ये जे राबवता येतील ते तुमच्याकडून तुम्ही सांगायचं. एक आपल्याला एक कृती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या काही नवीन आयडिया असतील तर त्याही तुम्ही शेअर करायच्या आहेत. इंटरॅक्शन थ्रू होईल, म्हणजे एकमेकांमध्ये इंटरॅक्शन होईल. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज मोबाईल सायलेंट करावी अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. आणि सगळ्यात आता मी माझ्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की आपण इंग्रजी बोलताना जे उच्चाराच्या चुका करतो त्या मला तुम्ही सांगू शकेल का की कुठल्या शब्दांमध्ये आपण जास्त चुका करतो इंग्रजी बोलत असताना? तुम्ही सांगू शकेल का? सायलेंट लेटर असते, त्यामध्ये सायलेंट लेटर येतात. बरोबर, सायलेंट लेटरला जास्त. अजून कोणाला सांगा? ॲक्च्युली नॉर्मली बरेच लोक HOTEL हॉटेलवर विचार करतात. त्याच्यात हा सायलेंट आहे, बरेच लोकांना माहिती नाही. त्याचा ॲक्च्युअल उच्चार हॉटेल आहे, पण आपण नेहमी म्हणताना हॉटेलच हॉटेल. म्हणजे हे आपल्याला यासाठी अभ्यास आपल्याला करायचे, कारण आपण आहोत आशिया या खंडात राहणार. म्हणजे आपली भाषा कशी असते, अगदी स्वच्छ असते आपली. परंतु अवघडातल्या अवघड अक्षरे आणि शब्द सुद्धा आपण अगदी अस्खलित बोलून जातो. ते जर तुम्ही ब्रिटिश इंग्लिश पाहिलं, ब्रिटिश इंग्लिश तुम्हाला बोलताना पाहत असेल त्यांना कठीण शब्दांचा उच्चार जास्त तर जमत नाही. आता आपण एक छोटीशी एक ॲक्टिव्हिटी इथं घेऊया. सगळ्यांनी हे बोल घेतलं, डाव किंवा उजव्या हाताचं पहिलं बोल घ्यायचं आणि इथे ठेवा. आणि आता एक इंग्रजीचं वाक्य कोणतंही म्हणून बघा, असं जोरात खाली ओठ असा दाबायचा आहे आणि मग म्हणायचं इंग्रजीचं एक वाक्य कोणतंही एक म्हणा. बघा ते उच्चार. आणि आता ओठ काढल्यानंतर एक वाक्य म्हणून बघा ते उच्चार. यामध्ये काय फरक आढळतो आपल्याला? कोण सांगते? काय फरक आढळतो याच्यामध्ये? जेव्हा आपण इथे बोट ठेवतो आणि एक ओठांना वरच्या ओठाला आपण असं दाबतो तेव्हा आपल्या उच्चारांमध्ये थोडासा सौम्यपणा येतो बघा, एकदम सॉफ्टनेस येतो. म्हणजे रचा उच्चार सॉफ्ट होऊन जातो, ळचा उच्चार सॉफ्ट होऊन जातो. किंवा ळ नाहीच आहे, ळ वापरतच नाही इंग्रजीमध्ये. ळ हे अक्षरच नाही, हे आता आपण शिकणारच आहे पुढं. तर हे जे आहे त्याला ब्रिटिश ॲक्सेंट म्हणतात. ब्रिटिश जर तुम्ही ब्रिटिशांच्या म्हणजे युरोपियन वातावरणात पाहिलं ते थंड असतं आणि तिथल्या लोकांची ओठांची ठेवण अतिशय बारीक असते आणि वरचा ओठ बारीक असते. पण त्यांची भाषा पण कशी असते तुम्ही पाहिलं असते, ब्रिटिश ॲक्सेंट कसे असतं, इंग्रजी बोलण्याची त्यांची पद्धत कशी असते. आणि भारतीय लोक आपले कठीणातला कठीण शब्द, संस्कृत किती कठीण आहे, काही काही शब्द संस्कृती किती कठीण आहे, आपण पटकन बोलून जातो, त्यांना ते जमणारच नाही. राजस्थान म्हणताना सुद्धा ते चुकतात, किती सोपं आहे. महाराष्ट्र म्हणताना ब्रिटिशांचं ते काहीतरी वेगळं म्हणते. म्हणजे काय तर आपल्याकडे जी वाचशुद्धता आहे, भारतीयांकडे जी वाचशुद्धता आहे ती जगामध्ये नाही. आणि यामुळं काय होतं आपल्या उच्चारांमध्ये आणि त्यांच्या उच्चारांमध्ये म्हणजे फोनेटिक्समध्ये काय होतं काही फरक पडतो. आपले जे फोनेटिक्स आहेत किंवा आपले जे फोनिम्स आहेत आणि ब्रिटिशांचे जे फोनिम्स आहेत इंग्रजी भाषेत याच्यामध्ये खूप फरक पडतो. आज आपल्याला याच्यावर थोडंसं डीपमध्ये जायचं आहे. तर याचा उपयोग मुलांना काही आहे का बरं? फोनेटिक्स आणि फोनॉलॉजीचा सध्या तरी मुलांना याचा उपयोग नाही. मुलांना शिकवण्यासाठी नाही, हे फक्त आपण शिकून आपल्या जवळ ठेवून आपण त्या पद्धतीचे अध्यापन योजना बनवायची आहे पुढे. म्हणजे अध्यापनाचं नियोजन त्या पद्धतीनं करायचं आहे इंग्रजी विषयाच्या अध्यापन. बरं, याचा जर अभ्यास आपण केला तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांना याचा फायदा होणार आहे. तर आपण सुरू करूया आता. पहिल्यांदा बघा आपल्याला फोनेटिक्स अँड फोनॉलॉजी. तुम्हाला माहिती का या दोघांचा अर्थ काय? फोनेटिक्स आणि फोनॉलॉजी म्हणजे मराठीमध्ये माहिती का तुम्हाला? फोनेटिक्स म्हणजे आपण जे साऊंड प्रोड्यूस करतो, बरोबर. आणि फोनॉलॉजी इज लाईक स्टडी ऑफ दॅट हाऊ इट वर्क्स. कसं काम करतो फोनेटिक्स? ऑलमोस्ट बरोबर आहे मॅडम. परंतु बघा आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते जरा. फोनेटिक्स म्हणजे बघा याला म्हणायचं ध्वनी किंवा उच्चार. फोनेटिक्स म्हणजे ध्वनी किंवा उच्चार आणि फोनॉलॉजी म्हणजे ध्वन्यशास्त्र किंवा उच्चाराचं शास्त्र. ते उच्चार कसे म्हणायचे किंवा मुलांपर्यंत ते उच्चार कसे जातात. आणि प्रत्येकाची ऐकण्याची श्रवण क्षमता एकसारखी नसते. काहींना उंच आवाजात ऐकू येतं, काहींना बारीक आवाजात ऐकू येतं. तर त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते कसे पोहोचतात या सगळ्यांचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे काय आहे? फोनॉलॉजी आहे. बघा त्याचा पहिला मुद्दा तर त्याचा बघा. फोनेटिक्स मीन्स स्टडीज अँड प्रोडक्शन, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ साऊंड. बघा
फोनेटिक्सचा अर्थ आहे आवाजाचे उच्चाराचं बनणं, त्यानंतर उच्चाराचं ट्रान्समिशन म्हणजे उच्चार बोलणं, आणि पुढे आहे रिसेप्शन म्हणजे घेणे, उच्चार स्वीकारण्याचं साऊंड. स्वीकारण्याचं काय आहे हे अभ्यास आहे का. आणि इकडे बघा फोनॉलॉजीमध्ये स्टडीज द स्पीच साऊंड अँड देअर ऑर्गनायझेशन इन अ पर्टिक्युलर लँग्वेज. हा फक्त काय आहे, फोनॉलॉजीचा अर्थ आहे एका विशिष्ट भाषेच्या उच्चारांचा अभ्यास. मग त्या सत्रामध्ये पण सांगताना मला एक उदाहरण द्यावं वाटलं, किंवा आपण इंग्लिश लँग्वेज आणि रशियन लँग्वेजमधला फरक बघूया, बरोबर, किंवा मराठी आणि इंग्रजी लँग्वेजमधला फरक बघूया. मराठीमध्ये श हा आपल्याला अक्षर पाहायला मिळेल. इंग्रजीमध्ये श आहे का? नाही. मराठीमध्ये ळ आहे. इंग्रजीमध्ये ळ असेल का? इंग्रजीमध्ये ळ नाही. मी साळे म्हणते म्हणजे ते इंग्रजीमध्ये त्याचं साले माझं स्वतःच नाव बदलून जातं इंग्रजीमध्ये. आणि त्यानंतर ळ हा उच्चार आपण ल एल असाच वापरतो, तर ते पण असू शकतं आणि ळ ही असू शकतं. त्यामुळं मराठीच्या आणि इंग्रजीशी रिलेटेड एल किंवा ल या शब्दाचा फोनॉलॉजी ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. आता रशियन लँग्वेज घेऊया आपण. रशियाची लँग्वेज बघा, अतिशय कठीण शब्द वापरतात. त्र वापरलं जातं जास्त करून, र वापरलं जातं रशियन भाषेमध्ये. तर ह्या भाषेची फोनॉलॉजी सुद्धा वेगळी असणार आहे. फोनॉलॉजी म्हणजे काय, तर एकंदर त्या भाषेमध्ये असणारे वेगवेगळे साऊंड. काही साऊंड त्या भाषेत असतील, आपल्याकडे नसतील. ठीक आहे, आपल्याकडे ते साऊंड नसतील. किंवा काही साऊंड इंग्रजी भाषेमध्ये असतील. आता इंग्रजी भाषेमध्ये आय हा साऊंड घेऊया, आय हे अक्षर घेऊया. तिथं आय एक सिंगल अक्षर म्हणून वापरलं जातं, पण आपल्याकडे आ आणि य या दोन अक्षरांपासून ते बनतं, त्याला आपण आय म्हणतो. म्हणजे असे काही जे विशिष्ट भाषिक रेफरन्सेस आहेत त्याचा अभ्यास म्हणजे फोनॉलॉजी. दुसरा मुद्दा बघा, फोनेटिक्स डज नॉट डील विथ वन पर्टिक्युलर लँग्वेज बट ऑल साऊंड्स इन जनरल. फोनेटिक्स मध्ये एका कुठल्याही भाषेचा अभ्यास न करता अनेक साऊंड्स म्हणजे आपल्या तोंडातून किंवा आपल्या स्वरयंत्रातून येणाऱ्या अनेक साऊंड्सचा अभ्यास. कितीही साऊंड्स आपल्या स्वरयंत्रातून येतात. आता एकूण आपल्या स्वरयंत्रातून 44 प्रकारचे साऊंड्स येतात, ते पुढे आपल्याला पाहायचं आहे. या सगळ्यांचा अभ्यास येतो फोनेटिक्समध्ये. आणि फोनॉलॉजीमध्ये बघा, ही फोनॉलॉजी वी स्टडी साऊंड्स ऑफ स्पेसिफिक लँग्वेज. एका स्पेसिफिक वैशिष्ट्यपूर्ण विशिष्ट लँग्वेजमधल्याच फक्त साऊंड्सचा अभ्यास म्हणजे काय आहे, फोनॉलॉजी आहे. तिसरा मुद्दा बघा, फोनेटिक युनिट्स आर कॉल्ड फोन. आता फोन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, फोनचा अर्थ आहे स्वर किंवा उच्चार, एक सिंगल फोन. आणि बघा हे जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे फोन वेगवेगळे तयार होतात. आपल्याला पाहिजे आहे मोनोसाऊंड, डिस्साऊंड वगैरे, यामध्ये आपल्याला फोनचा अभ्यास करायचा आहे. आणि फोनॉलॉजीमध्ये बघा, फोनॉलॉजिकल युनिट्स आर कॉल्ड फोनिम्स. फोनिम्स म्हणजे इथं फोनिम्सचा अर्थ दिलेला आहे बघा, स्वनिम. आता स्वनिम हा शब्द ऐकायला कठीण जातो, परंतु जे काही लिमिटेड एका भाषेतले लिमिटेड जे तुम्ही जर चायनीज भाषा बद्दल तुम्हाला माहिती आहे, चायनीज लँग्वेज बद्दल बोलत चायनीज भाषा जी आहे ना त्याच्यामध्ये 3000 प्रकारचे फोनिम्स आहेत. त्याच्यापासूनच त्यांची लँग्वेज बनते. त्यांना एकत्र करूनच ते शब्द बनवतात. आणि ते कसं लिहितात बघा, उभी असते त्यांची भाषा. आपल्याकडे आडव्या वळीत आपण लिहितो, परंतु चायनीज भाषा आहे ती उभी असते. प्रत्येक भाषिक वैशिष्ट्य जे आहे यांचा वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा वैशिष्ट्यपूर्ण फोनिम्सचा अभ्यास आपल्याला फोनॉलॉजीमध्ये करायचा असतो. पुढे बघा, शेवटचा मुद्दा आहे, इट डील्स विथ लार्ज नंबर ऑफ स्पीच साऊंड अँड इट डील्स विथ लिमिटेड नंबर ऑफ स्पीच साऊंड. परत हा पूर्ण घशातून गळ्यातून येणाऱ्या पूर्ण फोन्सचा अभ्यास म्हणून याला लार्ज नंबरमध्ये स्पीच साऊंड्स आहेत. खूप जास्त प्रमाणामध्ये स्पीच साऊंड बनतात तिकडे. आणि इकडे अतिशय लिमिटेड त्या भाषेपुरतेच फक्त त्या भाषेत वापरले जाणारे, जसं की रशियन भाषेमध्ये वापरले जाणारे काही जे फोनिम्स आहेत ते इकडे वापरले जात नाही. ब्रिटिश इंग्लिशमध्ये वापरले जातात किंवा अमेरिकन इंग्लिशमध्ये काही वापरले जाणारे ब्रिटिश इंग्लिशमध्ये वापरले जात नाही. तर हे आपल्याला फक्त स्वतःला लक्षात ठेवायचं आहे. मुलांना हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण याचा वापर आपल्याला कुठे होणार आहे, पुढे जाऊन जेव्हा आपण धडे शिकू, इंग्रजीचा धडा घेऊ, तेव्हा इंग्रजीच्या धड्यामध्ये जे काही अवघड शब्द येतात, जर तो आपल्याला उच्चारता येत नसेल तर 1 मिनिट मुलांना एखादी ऍक्टिव्हिटी घेऊन थांबून आपण गुगलवर जायचं. गुगलवर त्या शब्दाचं स्पेलिंग टाकायचं आणि त्या शब्दाला खाली गुगलला एक छोटंसं आयकन असतं, त्याच्यावर साऊंडचं चित्र असतं. त्या साऊंडवर क्लिक केलं तर त्या शब्दाचे उच्चार कुठं कुठं प्रेस करायचं आणि कुठं कुठं शब्द सही सोडायचा आणि कसा बोलायचा ते सगळं त्या गुगलवर येतं आपल्याला. त्याला म्हणूया आपण फोनेटिक्स. या फोनेटिक्समध्ये बघा, आता पहिल्यांदा सुरुवातीला काय आहे, सर फोनिमला
हा फोनिम बघा, फोनिमचा अर्थ आहे भाषणातील युनिट ऑफ स्पीच युनिट ऑफ साऊंड इन स्पीच, जे बोलतो आपण त्यातलं एक छोटंसं स्मॉलेस्ट युनिट त्याला म्हणूया आपण फोनिम. म्हणजे बोलण्यामधलं स्मॉलेस्ट युनिट काय आहे? अक्षर किंवा स्वर किंवा व्यंजन, याला आपण म्हणूया फोनिम. बघा स्वतःचा यांना मूळ अर्थ असतो. आता क हे अक्षर घ्या, कला मूळ अर्थ आहे का? कचा अर्थ काय तुम्ही सांगू शकता? बरं च घेऊया, च हे अक्षर घेऊया, चचा अर्थ आहे का? नाही. फोनिम्सचा स्वतःचा मूळ अर्थ नसतो. जेव्हा 2 किंवा 3 फोनिम्स एकत्र येतात तेव्हा तो वर्ड तयार होतो. बरोबर, 2 किंवा 3 फोनिम एकत्र आल्यानंतर वर्ड तयार होतो. पुढे बघा, फोनिम पुट टुगेदर कॅन मेक वर्ड. आणि शेवटचा आहे बेबी लर्न्स टू स्पीक फर्स्ट साऊंड. आपण जेव्हा बाळाला शब्द बोलायला शिकवतो, म्हणजे पहिलीचे शिक्षक असतील त्यांना अनुभव असेल, पहिलीच्या मुलांना जेव्हा शब्द बोलायला शिकवतो बऱ्यापैकी त्यांना बोलता येत असतं. पण ते मूल जेव्हा 2 वर्षाचं असतं आणि नुकतंच बोलायला शिकत असतो तेव्हा त्याला आपण प हा शब्द आहे, त्या प वरून पप्पा हा शब्द त्याला शिकवायचा आहे. तर प आधी प शिकणार, प म्हणायला लागणार आणि मग त्याला पप्पा हे 2 फोनिम एकत्र करून त्याला तो शब्द सुचणार किंवा येणार. मग जरी तसंच आहे, मग आधी तो बोलला आणि त्या मग पासून तयार होणार मम्मी हा शब्द किंवा मामा हा शब्द तो बोलला. म्हणजे काय, तर लहान मुलं पहिल्यांदा आधी फोनिम शिकतं आणि फोनिम पासून ते शब्द तयार करायला शिकतं. पुढे बघा, पाठीमागचे हां लिहिले. आता फोनेटिक्सचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. फार सोपे आहेत, लक्षात घ्या, फक्त लिहून घ्यायची काही आवश्यक म्हणजे फोटो काढण्याची पण हे ना आपल्याला PDF नंतर शेअर करणार असेल. बघा फोनेटिक्सचा 3 प्रकार आहे. फोनेटिक्सचा पहिला प्रकार आहे आर्टिक्युलेटरी फोनेटिक्स. त्याच्यामध्ये स्टडी हाऊ साऊंड प्रोड्यूस. आर्टिक्युलेटरी फोनेटिक्समध्ये साऊंड कसा तयार होतो हे शिकवलं जातं. दुसरा आहे ऑडिटरी फोनेटिक्स. ऑडिटरीमध्ये साऊंड कसा रिसीव्ह केला जातो, रिसीव्ह म्हणजे कसा कानापर्यंत पोहोचतो, कानापर्यंत पोहोचेपर्यंत तो साऊंड कसा असतो त्याचा अभ्यास आहे. आणि तिसरा आहे एकॉस्टिक फोनेटिक्स. एकॉस्टिक फोनेटिक्समध्ये काय असतं, स्टडी हाऊ साऊंड्स आर ट्रान्समिटेड. एकॉस्टिक म्हणजे गिटार म्हणजे सगळ्यांना गिटारमध्ये आपण सेमच तंतू असतात, सेमच तंतू आणि त्या तंतूवर बोलून ठेवल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रेस केलं तर वेगवेगळे साऊंड आपण त्यातून काढू शकतो. बरोबर, म्हणजे काय आपल्या साऊंडचं ट्रान्समिशन होतं. पहिला साऊंड पहिल्या ठिकाणी आपण जर प्रेस केलं तर वेगळा थोडासा कर्कश येतो. खाली मधुर समजून घ्यायचं असेल तर मिडलला बोट हे करतात. ज्यांना गिटार वाजवायला येते त्यांना माहिती असेल म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आहे त्यांना माहिती. त्याला एकॉस्टिक यासाठीच म्हणते, गिटारचं नाव नेहमी एकॉस्टिक गिटार असंच असतं, कारण त्याच्यामध्ये एकॉस्टिक जे एकॉस्टिक असतात ते ट्रान्समिट होत असतात. म्हणजे फोनिम्स असतात ते ट्रान्समिट होत असतात आणि वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस केल्यावर वेगवेगळे फोनिम्स आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणून हे तिसरा प्रकार आहे एकॉस्टिक फोनेटिक्स. तर खाली घेतात. आता बघा खाली राहते. आता अल्फाबेट्स अँड साऊंड हे सगळ्यांना माहिती असावं म्हणून दिलेलं आहे. तसं तर मुलांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. मुलांना फक्त आपण 26 अल्फाबेट्स आहे तेवढं शिकवतो. त्यामध्ये वॉवल्स आहेत फक्त 5 आणि कॉन्सोनंट्स आहेत 21. बघा अल्फाबेट्समध्ये अल्फाबेट 26, वॉवल्स अँड कॉन्सोनंट्स एकत्रितरित्या येतात त्यामध्ये आणि 5 वॉवल्स आहेत 21 कॉन्सोनंट्स आहेत. ते तिकडे आपण बघूया. साऊंड्समध्ये 44 प्रकारचे साऊंड आहेत जे आपण मगाशी बोललो. 44 प्रकारचे साऊंड्समध्ये बघा श, क्ष हे जे साऊंड आहेत, छ, ब, भ हे जे साऊंड्स आहेत हे 44 प्रकारचे एकूण साऊंड्स आहेत. आणि वॉवल्स आणि साऊंड्स आणि कॉन्सोनंट साऊंड म्हणजे वॉवल्स एकत्र येऊन बनणारे साऊंड, कॉन्सोनंट्सला किंवा वॉवल्सला एकत्र करून बनणारे साऊंड, असे साऊंड्सचे एकूण 44 प्रकार. यामध्ये 20 साऊंड जे आहेत वॉवल्सने बनतात आणि 24 साऊंड्स आहेत ते कॉन्सोनंट्स एकत्र करून बनलेले असतात. पुढे घ्यायचं द फोनेटिक अल्फाबेट. बघा स्पेलिंग और ऑर्थोग्राफी डज नॉट कन्सिस्टंटली रिप्रेझेंट द साऊंड्स ऑफ द लँग्वेज. काय दिलंय, स्पेलिंग आणि ऑर्थोग्राफी म्हणजे दिसतंय, जसं स्पेलिंग आपल्याला दिसतंय किंवा जसं आपण स्पेलिंग उच्चारतोय तसं सेम टू सेम त्या शब्दामध्ये म्हणजे तसा शब्द सेम टू सेम आपल्याला भाषेमध्ये आढळत नाही. कधी कधी काय होतं बघा, आता युनिव्हर्सिटी हा शब्द नॉर्मल सिटी शब्दामध्ये आपण CITY लिहितो, पण युनिव्हर्सिटीमध्ये लिहिताना आपण काय लिहितो, SITY लिहितो. बरोबर, युनिव्हर्सिटीज केल्यावर तर ते अजून वेगळं SITIES होतो. SITYES नाही जोडत त्याला, IES. हे जे बारकावे आहेत या बारकाव्यांना रिप्रेझेंट करणार ते पहिलं हे आहे बघा, स्पेलिंग और ऑर्थोग्राफी डज नॉट कन्सिस्टंटली रिप्रेझेंट द साऊंड ऑफ द लँग्वेज. भाषेला रिप्रेझेंट करत नाही. काय रिप्रेझेंट करत नाही, स्पेलिंग आणि ऑर्थोग्राफी. स्पेलिंग वेगळी असू शकते, त्याचा उच्चार वेगळा असू शकतो आणि हे 100%
असतं, स्पेलिंग एक असतं, त्याचा उच्चार वेगळाच असतो. बघा हे आपल्याला माहित पाहिजे तरच आपण मुलांना पुढे जाऊन सांगू शकू. जर आपलेच जर उच्चार चुकत असतील तर मुलांचे 100% उच्चार चुकणार आहेत. एक अतिशय खेदाची बाब सांगावीशी वाटते की एका मुलीला हृदय हा शब्द वाचता येत नव्हता. मी एक हे पाहिलं, शिक्षकांवर टीका करणारा तो हा होता, व्हिडिओ होता. तिला मुलीला हृदय वाचता येत नव्हतं, हृदय वाचता येत नव्हतं, हृदय हा शब्द वाचताच येत नव्हता. त्यानंतर केंद्रित हा शब्द वाचता केंद्रित अशी वाचायची, र वाचायची नाही, म्हणजे जे बाकीच्या गोष्टी त्याला ऍड होतात मराठी भाषेमध्ये त्या तिला वाचायला येत नव्हत्या. मग याला त्यांनी सरळ शिक्षकांना याला जबाबदार धरले, या गोष्टीला आपल्याला जबाबदार धरलं. म्हणून आपण आतापासूनच काय करूया, कठीण शब्द दररोज एक अर्धा तास मुलांसाठी आपण जर भाषा शुद्धीसाठी जर ठेवला, भाषा शुद्धी किंवा इंग्रजी भाषेसाठी ठेवला तर अवघड असल्यावर शकतो त्यांना स्पेलिंग सहित व्यवस्थित लिहिता येते. त्यातले काही बार काढायचे, समजा चुकलं आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे, चुकलं तर आपल्याला त्याच्या चुका दुरुस्त करता यावी यासाठी खरं तर एक्सप्रेशन आहे. मूल चुकणार आहे, आपणही चुकणार आहे, पण आपण चुकीच्या चुका म्हणजे आपल्या त्याच्या चुका दुरुस्त करून आपण मुलाला बरोबर करणं आणि नंतर आपलंही बरोबर होतं याच्या माध्यमातून. हे जर आपण आपल्या डोक्यामध्ये असेल, आपल्या विचारामध्ये हे जर असेल तर आपलं फ्रेमवर्क व्यवस्थित होते. इंग्लिश उच्चारण पुढे बघा, सम प्रॉब्लेम्स विथ ऑर्डिनरी स्पेलिंग. आता काही स्पेलिंग आहे त्याच्याबरोबर मुलांना वाचता येणारे प्रॉब्लेम्स इथे दिलेले आहेत. बघा, द सेम साऊंड मे बी रिप्रेझेंट बाय मेनी लेटर्स और कॉम्बिनेशन्स ऑफ लेटर्स. बघा ही, ही. आता HEY हे हा शब्द आहे, HEY. ईचा उच्चार तिथं ए असा होतो आणि इथं ई असा होतो, बरोबर. ई सेमच आहे, ई आहे. ईचा उच्चार काही ठिकाणी ए होतो, काही ठिकाणी ई होतो. खाली बघा सी, SEE, सी, तर इथं दीर्घ ई आला, बरोबर. तसं तर ई एकच यायला पाहिजे पहिलंच करायला, परंतु इथं दीर्घ ई आला म्हणून यांनी काय केलं, डबल ई केलं. पुढे बिलीव्ह, आई आहे, ईचा आई आला. बघा तीन प्रकारे लिहिला गेला, एक डबल ईने, एक आई ईने आणि एक नुसतं ईने. पुढे पीपल बघा, अमिबा बघा आणि मशीन, आयन. परत मशीन आला, त्याला पण ई, परत मशीनचा ई, आयन, आई आला आणि पुढे की, KEY की. आता इथे के पण होऊ शकतं, सॉरी HEY हेला हे म्हणतो आपण, पण KEY कीला की म्हणतो आपण. पुढे सीज, SEIZ, सीज. सीजला आपण वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो, परंतु इथं आपण लिहितोय IE लिहितोय, EI लिहितोय सीजला. EIला पण ईच म्हणतो, सीजच म्हणतो. म्हणजे ई हा शब्द किती पद्धतीने बोलला गेलेला आहे फक्त एवढ्या विचारून लक्षात येईल. हे असे काही प्रॉब्लेमॅटिक शब्द आहेत आपल्याला जाणीवपूर्वक मुलांना सांगावे लागणार आहे. पुढे बघा, द सेम लेटर मे रिप्रेझेंट अ व्हरायटी ऑफ साऊंड्स. काही शब्द आहेत याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे सेमच हे आहे, सेम लेटर आहे पण साऊंड त्याचा वेगवेगळा. जसं आता आपण वर पाहिलं इथं फादर आ येतो, एका काय येतोय आ, परंतु खाली आहे डॅडी, त्याचा ॲ येतो. इथे डॅडीमध्ये ॲ येतो आणि वर फादरमध्ये आ येतो. इकडे सेम व्हिलेज आणि मेड. व्हिलेजला ए येतं, ए एडक्याचा, आणि मेडला ए ऐरणीचा. म्हणजे अशा पद्धतीनं हे बघत असतं. पुढची द फोनेटिक अल्फाबेट बघा, याच्यामध्ये द कॉम्बिनेशन ऑफ लेटर मे रिप्रेझेंट सिंगल साऊंड. मराठीमध्ये जसं सांगितलं, श्र हा शब्द हा मराठीतला शब्द, त्याच्यामध्ये कितीतरी कॉम्बिनेशन, SHR ए, चार अक्षरांचं कॉम्बिनेशन झालं श्र या शब्दाचं. पुढे बघा, कॅरेक्टर CH, च आहे तिथं क आणि ह, ह्या दोन शब्दांनी एकत्र करून CH तयार केला. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स आहे, कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स, आणि त्याच्यापासून एक सिंगल लेटर तयार केलं. पुढे थॉमस, TH, थ हा शब्दच नाही इंग्रजीमध्ये आहे का, इंग्लिश लँग्वेजमध्ये थ नाही, श्र नाही, च नाही. तर हे काय होतं, इंग्रजी मराठीतून आपण जेव्हा इंग्रजीमध्ये येतो, मातृभाषेचा जर विचार केला तर तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स करावं लागणार आहे. पुढे रफला घ्या, F घेऊ शकतो आपण, तुम्हाला नाही घेता येणार. ROUGS घ्यावं, रफ, बरोबर. व कुठं आणि GS, बरोबर. आणि पुढे आहे कोट, COAT. कोटला COT पण येऊ शकतं, KOT पण येऊ शकतं, परंतु तसं नाही घेता येणार. मग या कारणाकडे जे आहेत स्पेलिंगचे हे आपल्याला जाणीवपूर्वक वेळेच्या वेळी तिथल्या तिथं आपल्याला सांगायचं. पण यासाठी आपण आधी शिकवण्याच्या आधी 1-2 वेळ मुलांनाही वाचन आणि स्वतःचंही वाचन घेतलं तर आपल्याला थोडीफार आयडिया येईल. जास्त नाही, फक्त अर्धा तास जरी दिला आणि इंग्रजीचा आपण अध्ययन अर्धा तास दररोज होतो, त्यामध्ये आपण याच्यावर थोडासा फोकस केला तर आपल्याला आपलं उच्चारण, मुलांचं उच्चारण आपल्याला व्यवस्थित करता येईल. पुढे बघा, इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट
हे जे आहे 1888 ला पहिल्यांदा याचं ओळख झाली सगळ्यांना. इंटरनॅशनल फोनेटिक्स अल्फाबेट वॉज इन्व्हेंटेड इन ऑर्डर टू हॅव सिस्टम in which there was a one-to-one correspondence between each sounded language, each sounding language and each phonetic symbol. प्रत्येक भाषेमध्ये असणाऱ्या स्वराला कुठलं चिन्ह वापरायचं याचं ऑफिशियली किंवा याचं लेखी पहिल्यांदा किती 1888 साली हे लिहिलं गेलं किंवा पब्लिश केलं गेलं. बाकी पूर्वी त्याच्या काळी भाषा होती, सगळं होतं, परंतु त्याला असे विशिष्ट नियम नव्हते. तर इथं नियम पहिल्यांदा 1888 साली लावले गेले बघा. Someone who knows the IPA knows how to pronounce any word in any language. ज्याला हे माहिती आहे, IPA हा कॉन्सेप्ट ज्याला माहिती आहे तो कुठल्याही भाषेतला कुठलाही शब्द आरामात म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही भाषेतला कोणताही शब्द म्हणण्यासाठी तुम्हाला या IPAचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आपल्याला एवढं नाही, परंतु आपल्याला आपल्या विषयाशी रिलेटेड, इंग्रजी या विषयाशी रिलेटेड जेवढं आहे तेवढं तरी आपण डिप्थॉन्स, मोनोथॉन्स आणि फोनेटिक्स वगैरे एवढं जरी आपल्याला माहिती असेल तर आपण छान पद्धतीनं प्रोनाउन्सिएशन मुलांचं इम्प्रूव्ह करू शकतो. तर पुढे बघा आता वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स यामधला फरक ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. ऑल्स जो आहे बघा, साऊंड्स प्रोड्युस्ड बाय ओपनिंग माउथ अँड लेटिंग द एअर कम आउट फ्रीली. वॉवेल्स जे आहेत तोंडातून हवा अतिशय मोकळेपणानं बाहेर येऊन निघालेल्या स्वरांना आपण वॉवेल्स म्हणतोय. बरोबर. कुठेही अडथळा नाही. अ पासून आहापर्यंतची बाराखडी लिहूया आपण. मराठीमध्ये एवढे वॉवेल्स आहेत पण इंग्रजीमध्ये फक्त 5 आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 वॉवेल्स आहेत. यांना जेव्हा आपण स्वरयंत्रातून त्यांना बाहेर काढतो तेव्हा कुठेही अडथळा नाही, कुठेही आपण त्यांना थांबवत नाही. डायरेक्ट हवा आपल्यात बाहेर जाते आणि आपल्या स्वरयंत्रावर विशिष्ट ठिकाणी दाब आल्यानंतर हे वॉवेल्स बाहेर पडतात. पुढे आहे कॉन्सोनंट्स. Sounds are produced when there is some kind of closure or some sort of obstruction of the air flow in the vocal tract. Vocal tract जो आहे आपला जो स्वरमार्ग आहे, या स्वरमार्गामध्ये असलेले विशिष्ट अडथळे म्हणजे पडजीभ घ्या, जीभ घ्या, दात घ्या आणि या सगळ्या चाळू असते, या ठिकाणी अडथळा आला, हवेला जाताना अडथळा आला की आपले काय तयार होतात, कॉन्सोनंट्स तयार होतात. ठीक आहे. पुढे बघा, नो ऑब्स्ट्रक्शन टू फ्लो ऑफ एअर when it passes from larynx to lips. larynx पासून घशापासून तर लिप्स पर्यंत येताना कुठलाही अडथळा नसतो. कशाला? याला वॉवेल्स पाहिजे, कोणताही अडथळा नाही. बघा इथे कॉन्सोनंट्स आर क्लासिफाइड बेस्ड ऑन द पार्ट ऑन व्हिच वोकल ट्रॅक्ट द एअर फ्लो इज बीइंग रिस्ट्रिक्टेड. एअर फ्लो रिस्ट्रिक्ट केला जातो, थांबवला जातो. जसं मराठीमध्ये आपण प्रकार घेतो, व्यंजनाचे प्रकार, कोणकोणते व्यंजनाचे प्रकार एकदा आपण व्यंजन घेऊया. असे शांत बसले, एवढं काही टेन्शन घ्यायची नाही. मला सांगा व्यंजनाचे कोणकोणते प्रकार सांगा मॅडम. बरोबर. गोष्ट, मूर्धन्य, कालव्य, दंतकालव्य, कंठ्य. तर त्याला इंग्लिश नावं यांनी इथं किती छान दिले बघा. द मेजर प्लेसेस ऑफ आर्टिक्युलेशन आर बायलॅबल, लॅबिओडेंटल, बायलॅबल, त्यानंतर इंटरडेंटल, एल्व्होआर, पॅलेटल, वेलार, न्यूलार अँड ग्लोटल. ग्लोटल म्हणजे थेट घशातून निघणारे पण काही आहे. असे एवढे प्रकार यामध्ये आहेत बघा. 24 कॉन्सोनंट साऊंड इन इंग्लिश. इंग्रजी भाषेमध्ये फक्त 24 कॉन्सोनंट आपल्याला साऊंड पाहायला मिळतात आणि मराठीमध्ये किती आहेत व्यंजन हे सांगितलं. मराठीमध्ये स्वर आहेत, मराठी स्वर किती आहेत मराठीमध्ये 12 आणि व्यंजने किती आहेत किती 34. किती आहेत सर व्यंजने मराठीमध्ये? व्यंजने किती आहेत? स्वर 12 आहेत. बरोबर आहे. व्यंजने किती? किती सर? 34 व्यंजन. बघा एक पण कशावर रुपये आणि ऑल ना का 14 झालं. मग 41 मध्ये 14 पुढची स्लाइड असेल मराठी इंग्रजीमध्ये फक्त आलाय ना. हो 26 मधून 5 झाले. 21 तिथे ऑप्शन बघा आता याच्यामध्ये हे जे आहे हे फक्त आपल्याला स्वर
TH ला हे स्वरचिन्ह वापरलेलं आहे. TH ला हे स्वरचिन्ह बघा काय विकासाचं दिसतं की नाही TH ला. त्यानंतर चीजला CH ला हे काय वापरलेलं आहे, चीजला काय वापरलेलं आहे बघा. T आणि वर एक असा स्वरासारखा स्वराची रेष आहे त्याच्याकडे. त्यानंतर B ला M आहे. सिंग मध्ये बघा एक बदल झालेला आहे सिंगला. तिथं N कशा पद्धतीचा N सरळ काढून त्याला वळवलेला आहे. हे असे चिन्ह आहेत स्वरचिन्ह. आपल्याला भाषेमध्ये याचा वापर नाहीये परंतु माहिती असायला पाहिजे तर आपल्याला वेगवेगळ्या भाषेचे शब्द वापरणे सोपं जाईल. पुढे बघा जज हा शब्द घ्या. जजला T आणि 3 सारखा एक चिन्ह दिलेला आहे. T आणि 3. आता हे मुलांना सांगून काय कळणार आहे त्यांना आहे हे होत नाहीये गोकंपट्टी होत नाही आहे हे पाठ करत नाहीये. तर हे कसं परंतु हे आपल्याला माहिती असावं की कसा उच्चार त्याचा करायचा आहे. हे गुगलला जर तुम्ही एखादा शब्द टाकला तर त्याच्यावर हे त्याच्या सहित देतात बघा. या स्वरचिन्हांचे गुगलला प्रोनाउन्सिएशन दिलेलं असतं. ते आपल्याला काय सोपं झालं गुगलने खूप सोपं काम केलं आहे ऍक्च्युअली. पुढे घ्यायचं बघा कॉन्सोनंट्स मॅनर ऑफ आर्टिक्युलेशन. द मॅनर ऑफ आर्टिक्युलेशन is the way the air strip is affected as it flows from the lungs and out of the mouth and nose. बघा कॉन्सोनंट्स मध्ये काय होतंय लंग्स पासून हवा घेऊन तोंडातून बाहेर काढण्यापर्यंत त्याला कुठे कुठे अडथळा येतो त्याला जिथं अडथळा येतो तशा पद्धतीनं तो कॉन्सोनंट तयार होतो. पुढे बघा व्हॉइसलेस साऊंड आहे. काही साऊंड जे आहेत ना ते व्हॉइसलेस साऊंड आहेत. जसं की आपण हा साऊंड आहे व्हॉइसलेस साऊंड आहे. त्याला व्हॉइसच नाहीये आपल्या श्वासाच्या आवाजाने ते तयार होणार आहे बरोबर. पुढे काही साऊंड जे आहेत ते व्हॉइसचे साऊंड आहेत म्हणजे जसं की नॉर्मल जे साऊंड आहेत जे आपण आपल्या ओठांच्या किंवा टाळूच्या जिभेच्या हालचालीने तयार होणार आहेत. काही साऊंड बघा व्हॉइसलेस साऊंड्सला असं म्हटलं की voiceless sounds are those produced during vocal cords apart so air flows freely through the glottis. Glottis पासून air बाहेर येताना कुठेही फ्री म्हणजे कुठेही अडकणार नाही. म्हणजे फ्री असं नाही हा साऊंड आहे हा फ्रीली बाहेर येणार आहे बरोबर. याला म्हणायचं व्हॉइसलेस साऊंड. त्याला व्हॉइस नाही परंतु म्हणला तर ऐकू तर येत आहे आपल्याला पण श्वासाच्या आवाजाने तयार होतं. आणि शेवटचा आहे व्हॉइसलेस साऊंड are those produced when vocal cords act together and vibrate as air passes through. जशी हवा पास होते तसे व्हायब्रेट होतात. काय व्हायब्रेट होते जीभ आणि आतमधली पडजीभ वगैरे हे व्हायब्रेट होऊन तयार होणारे जे साऊंड आहेत त्याला व्हॉइसलेस साऊंड म्हणतात. पुढे घ्यायचं बघा हे आहे मोनोसाऊंड. याच्यामध्ये पण तेच दिलेलं आहे. कॅटला AE असा हा सायन्स आहे. हे आपल्याला फक्त माहिती असावं म्हणून दिलं. खरं तर हे ग्रॅज्युएशन लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी जे इंग्लिश भाषा घेऊन ग्रॅज्युएट झाले त्यांच्यासाठी त्यांच्या लेवलचा हा अभ्यास आहे. आणि या मॅडम ज्या होत्या या स्वतः त्या वाडिया कॉलेजला असिस्टंट लेक्चरर म्हणून काम करत होत्या म्हणून त्यांनी त्यांच्या लेवलचं पूर्ण इंग्लिश मधून दिलं. पण मी आता आपल्या याच्यामध्ये खरं तर हे आपण विद्यार्थ्यांना सांगू नाही शकत सध्यासाठी पहिली कॅटेगरीसाठी. हे आपल्याला माहीत असेल सोपं जातं आपल्याला फक्त माहीत करून घ्या. हे काही मोनोसाऊंड आहेत खाली घ्यायचं. हे काही डिफसाऊंड आहेत जसं की IGHY बघा फोनेटिक सिम्बॉलला हे पुढे त्यांनी हे दिलेले आहे बघा. हे तुम्हाला येईल याच्यामध्ये तर वाचून फक्त घ्या नंतर. आता सध्या सांगायला एवढा वेळ पण नाही आपल्याकडे. पुढे घ्यायचं हे आहे डिफसाऊंड आणि हे आपल्या वोकल कॉर्डची एक इमेज आहे जिथं आपला स्वर कसा तयार होतो. स्वर कुठून येतो आणि कुठं कुठं प्रेस केल्यानंतर आपला स्वर बनतो. कारण आपला एक हा बाहेर येण्यासाठी आपल्या पोटापासून गळ्यापर्यंत 56 स्नायूंवर जोर द्यावा लागतो तेव्हा हा स्वर बाहेर येतो. 56 स्नायूंवर जोर द्यावा लागतो असं सांगितलं जातं. खाली घ्यायचं बघा. आता फोनेटिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत वर्गामध्ये. कशा ऍक्टिव्हिटीज 1-2 मिनिटाचा वेळ असतो आपल्याकडे. 2 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिट घ्यायला एक असं तयार करायचं राईम टाइम मध्ये. राईम तयार केलं त्यांनी आय एम थिंकिंग ऑफ ॲन ॲनिमल दॅट राइम्स विथ बिग. व्हॉट्स द ॲनिमल. मी एका ॲनिमलचा विचार करते जे बिग बरोबर रिलेट करते. मग आपण असं आय एम थिंकिंग ऑफ ॲन ॲनिमल दॅट राइम्स विथ आयन. व्हॉट इज दॅट ॲनिमल तर आपण लिहू शकतो. मग विद्यार्थी सांगेल लायन बरोबर. मग याच्याशी रिलेटेड अजून काही शब्द तुम्हाला सांगता येईल का असं मुलांना आपण जर विचारलं तर त्यांच्याकडून आपल्याला रायमिंग वर्ड्सची सुद्धा प्रॅक्टिस इथं होऊ शकते. आणि तो त्याच्याशी क्लोज असणारा मुलं काय करतात त्याच्याशी क्लोज असणारे समउच्चारी शब्द आपल्याला सांगतात. पुढे बघा आता ऍक्टिव्हिटीज आहेत काही आहेत बघा. प्रॅक्टिस लिसनिंग फॉर
explain your students that syllabus are the big chunks in words. As you say them, some words have one syllable, hat, some have 2 apples, some have 3 or more. काही syllabus जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना ओळख करून द्यायची आहे. एक अक्षरी किंवा 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी असे syllabus आपल्याला ओळख करून द्यायची आहे. You can actually fill syllabus. बघा syllabus म्हणजे उच्चार कसे तयार होतात तर मुलांना आपण इतर भाषावर आठवून सांगितलं क कसा तयार होतो क तर कुठं प्रेस होतो इथं हनुवटी खाली जरी हात ठेवला तरी आपल्या लक्षात येईल की कुठून कसे सिलेबस तयार होतात आणि मुलांना जर तो अनुभव दिला तर ते पण योग्य उच्चारणाला आपल्याला फायदेशीर होईल आणि काही ऍक्टिव्हिटी पण मुलांना जर वेगळी वाटेल. पुढे बघा थिंक ऑफ एव्हरीडे वर्ड्स युअर स्टुडंट्स नो. दररोजच्या जीवनातले शब्द मुलांना माहित असलेले त्यांच्याकडून काढून घ्यायचे. बघा टेल युअर स्टुडंट्स दॅट यू विल बोथ क्लॅप द नंबर ऑफ सिलेबस इन ईच वर्ड. म्हणजे क्लॅपिंगची ऍक्टिव्हिटी घ्यायची आपल्याला. समजा ऍपल हा शब्द आहे, ऍपलमध्ये 2 सिलेबस आहेत, डबल पी, मग आपण 2 टाळ्या वाजवायच्या. समजा मग त्याला तो शब्द आठवावा लागेल, ऍपलचं स्पेलिंग आठवावं लागेल आणि मग तो टाळी वाजवेल. हॅट हा शब्द आहे, 1 सिलेबस आहे, 1 टाळी वाजवायची. ऍपल 2 टाळी वाजवायची. अशा पद्धतीने आपण मुलांची खेळ घेऊ शकतो. पुढे कसं सिमिलर साऊंड. आता हे पण आपल्या पुस्तकामध्ये सगळ्यांचे आहे, मी वाचलेलं पण आहे आणि मुलांचं घेतलेलं पण असतं. आपण सी पासून सुरू होणारे शब्द बरोबर. द वर्ड स्टार्ट्स विथ लेटर सी, द वर्ड स्टार्ट्स विथ लेटर पी, द वर्ड स्टार्ट्स विथ लेटर. आता आपण यातला अवघड घेऊया, यू पासून तयार होणारे शब्द घेऊया. म्हणजे मुलांना ते म्हणतील आणि यू विचारलं तर आता घरी जाऊन यूचे शब्द करूया म्हणजे उद्याला आपल्याला सांगतील. त्यानंतर आपण म्हणजे असे छोटे छोटे भाषिक खेळ आपल्याला घ्यायला यांनी सजेस्ट केलेला आहे. पुढे बघा कॅन यू फाइंड समथिंग इन युअर क्लास दॅट स्टार्ट्स विथ लेटर पी, पी 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 साऊंड पिक्चर पेन्सिल पियर. अशा पद्धतीने आपण मुलांना क्लासरूममध्ये कॅन यू इथं आपण इथं क्लासरूमचं लिहिलं किंवा क्लासचं लिहिलं. आपण मार्केटमधलं घेऊया, मार्केटमध्ये पी अक्षराने सुरू होणारे शब्द, बागेमध्ये पी अक्षराने सुरू होणारे किंवा कुठल्याही अक्षराने सुरू होणारे शब्द असे छोटे छोटे भाषिक खेळ घेतले तर मुलांना सराव होऊ शकतात. पुढे बघा कॅन यू फाइंड समथिंग इन युअर हाऊस दॅट स्टार्ट्स विथ लेटर एम, एम साऊंड. तुमच्या हाऊसमध्ये एम साऊंड म्हणजे हे भाषिक खेळ त्यांनी दिलेले आहेत जे की मॅन, हाऊस, वर्ड हे शब्द आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आता इथे त्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत सिंग सॉंग्स अँड नर्सरी राईम्स. बघा आपल्याला मोठ्या मुलांना आपण म्हणतो पण त्यांना पण नर्सरी राईम्स म्हणायला खूप आवडतं. लहान मुलांना तर आवडतं पण मोठ्या मुलांना सुद्धा नर्सरीच्या राईम्स म्हणायला आवडतं. मग त्या आपल्याला 2 ते 4 नर्सरी राईम्स कृतीसहित आपल्याला त्यांच्याकडून म्हणून घेता आल्या तर नक्की घ्या. बघा पुढे आहे इनकरेज लिसनिंग. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जोपर्यंत ते साऊंड लिसन करत नाही तोपर्यंत ते साऊंड रिपीट करू शकणार नाही. मुलांचं काय अवधानच टिकत नाही. 5 मिनिट ऐकल्यासारखं करतात आणि 5 मिनिटांनी लगेच त्यांचं अवधान दुसरीकडे जातं म्हणजे लक्ष केंद्रित होत नाही. म्हणून आपल्याला त्यांना लिसनिंगचं एनकरेजमेंट करायचं किंवा त्याला सवय येऊन जर तो बोलत असेल तर आपणही लक्षपूर्वक ऐकण्याचं ऐकतोय असं त्याला भासवायचं आहे, दाखवायचं की आम्ही तुझं लक्षपूर्वक ऐकतोय तरच तो आपलंही लक्षपूर्वक ऐकेल आणि आपले जर आपण बोललेले साऊंड जर त्याने लक्षपूर्वक ऐकले तर तो बरोबर व्यवस्थित रिपीट करेल. आणि कधी कधी त्याला चुकलेले साऊंड विद्यार्थी पण कधी कधी आपल्या बरोबर करतात आणि इथपर्यंत आपल्याला नाही जाणवलं. पुढे बघा रीड अँड अलाउड रेग्युलरली. दररोज ही ऍक्टिव्हिटी आता वर्गामध्ये चालू केलेली आहे म्हणजे मी माझ्या वर्गामध्ये चालू केली सांगितल्या की दररोज 30 मिनिटाचा 1 तास काढतात. ज्यावेळी त्यांचं मूड फ्रेश असतं परिपाठावरून आलेलं असतं फ्रेश मूडमध्ये तर त्यांना आपण काय करतोय दररोज रीड अलाउड मोठ्यानं वाच, इंग्रजी मोठ्यानं वाच. येत नाहीत ना 2च ओळी द्या. आज 2 ओळी, कालच्या 2 ओळी ज्या दिलेल्या आहेत त्या आज वाचल्या. प्रत्येकानं फळ्यावरच्या 2 ओळी स्वतः वाचल्या पाहिजे. बरं मला सांगा जर एकाने वाचलं दुसऱ्याला त्या सेम वाचता येईल असं नाही तो अडखळ पण एक वेळाची येईल की त्या 2 ओळी तो आरामात वाचेल. मग रोजच्या आपण 3 करू शकतो. हे जर वर्षभर केलं तर आपल्या मुलांना किती यावधी शब्द आरामात वाचायचं. 1 वर्षभर उपक्रम जर आपण केला किंवा 1 6 महिने केला त्यानंतर आपल्याला आरामात आपली पोरं इंग्रजी वाचायला लागतात आणि ते पण उच्चार शुद्धीसह चांगल्या उच्चारासह. आणि शेवटचा आहे क्रिएट वर्ड कार्ड. आता वर्ड कार्डचं म्हणाल तर म्हणजे मला असं वाटतं की वर्ड कार्ड असे तयार करायला पाहिजे. अवघडच अवघड शब्द द्यायचे म्हणजे फार मोठे नाहीत असे. जसं की एक्साइटमेंट हा शब्द आहे EXCITEMENT. हा एक्साइटमेंट शब्द त्याला उच्चार काय आहे एक्साइटमेंट हा जो उच्चार आहे हा मराठीतून पण द्यायचा आणि एक्साइटमेंटचं स्पेलिंग घ्यायचं आणि खाली त्याच्या मराठीचा अर्थ द्यायचा अगदी उच्चार तर उत्साह. आणि हे 3चं जे आहे असे कार्ड बनवले. एका मुलाकडून 5 कार्ड आपण करून घेऊ
शब्द हे द्यावे लागतील. तर रोज 5 मुलांना एक एक शब्द किंवा रोज मुलांना प्रत्येक मुलाला एक एक शब्द असं करून रोज पुढचे 5 दिवस किंवा 10 दिवसापर्यंत आपण जर प्रत्येक मुलाकडून जर 5-5 शब्द आपल्याला करता येत असतील कार्ड्सचे तर त्यांनाच वाचायला ते सोपं जाईल. तर हे पहिलं सेशन आपण इथं संपवतोय. पॉलिटिक्स अँड पॉलिटी आहे रोज तुम्हाला समजणार आहे. पुढच्या सेशनला आपण सुरुवात करतोय. पुढचं सेशन आहे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क राज्य अभ्यासक्रम आराखडा. यामध्ये इंग्रजी भाषा शिक्षणाची उद्दिष्टे टू बिल्ड अंडरस्टँडिंग बघा हे आहे ऑब्जेक्टिव्ह या लेसनचे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. आता ऍड केला या परिषदेमध्ये त्याची ऑब्जेक्टिव्ह त्याची उद्दिष्ट आहे. पुढे काय सर पुढे आता बघा हा क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट आर सम ऑफ द एक्सपेक्टेड इंग्लिश लँग्वेज स्किल फॉर आवर एलिमेंटरी ग्रेड स्टुडंट. एलिमेंटरी ग्रेड स्टुडंटसाठी इंग्लिश लँग्वेजचे कोणते स्किल्स आहेत कोण सांगेल बरं. इंग्लिश लँग्वेजचे स्किल कोणते आहेत बरोबर लिसनिंग रीडिंग अँड रायटिंग हे 3 स्किल्स आहेत या सरकारी बघा पुन्हा एकदा अजून पाहिजे. आता या 3 स्किल्सशी रिलेटेड जे 3 भाषिक कोणती भाषिक कौशल्य आहेत याच्याशी रिलेटेड आपल्याला भाषा शिक्षणाची उद्दिष्टे यांनी दिलेली आहे. ही उद्दिष्टे पण तुम्ही नंतर वाचली तरी हरकत नाही. भाषा शिक्षणाची उद्दिष्टे आपल्याला ऑलमोस्ट माहिती असतात तरी पण एकदा घ्या. भाषा शिक्षणाची उद्दिष्टे मौखिक भाषा साक्षरता सगळ्यांना माहिती आहे. मौखिक भाषा त्याची भाषा प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामधला फरक त्याला कळला पाहिजे आणि साक्षरता त्याला वाचन वगैरे भाषिक इंग्रजी भाषा असू द्या मराठी असू द्या किंवा हिंदी भाषा असू द्या 3 भाषा आहेत त्याला सध्या. तर त्यातल्या 8 वर्षापर्यंत त्याला 2 भाषा आल्याच पाहिजेत आणि 14 वर्षापर्यंत त्याला 3 भाषेतल्या 3 क्षमता आल्या पाहिजेत असं अभ्यासक्रम आपला सांगतो. आणि बहुभाषिक क्षमता आहे प्रमाणित संभाषण कौशल्य दिलेल्या भाषेमधून तो प्रभावीपणे संभाषण करू शकतो का हे कौशल्य त्याला आत्मसात व्हायला हवं. दुसरा आहे साहित्यिक सर्जनशील क्षमता तो स्वतः काही तयार करतोय का स्वतःचे विचार व्यक्त करतोय का हे उद्दिष्ट साध्य होण्याचं अपेक्षित आहे. तिसरा आहे बहुभाषिक क्षमता. चौथा बहुभाषिक क्षमता नुसता इंग्रजी भाषा उपयोग आहे तर 3 भाषांबरोबर 3 भाषा तर कंपल्सरी यायलाच हव्या परंतु त्याबरोबर तुमच्या अजून एखादी भाषा जी आता आपल्या महापालिकेमध्ये काही शाळांमध्ये सुरू केलेलं आहे की जापनीज लँग्वेज शिकवत आहे चायनीज भाषा शिकवत आहे त्यानंतर जर्मन भाषा शिकवत आहे. 3 भाषांबरोबर एक भाषा एक्स्ट्रा त्याला येणं गरजेचं आहे. बहुभाषिक क्षमता हे वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही खेळ दिलेले आहेत ते आपण घेऊया. पुढे बघा सांस्कृतिक स्वीकृती आणि सहभाग. याच्यामध्ये सांस्कृतिक स्वीकृती त्याची संस्कृती जशी आहे तशी आपल्याला त्याला स्वीकार करायचा आणि त्याचा सहभाग वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये क्लास इंटरॅक्शनमध्ये एखादा मुलगा बिहारवरून आलेला आहे इथं पुण्यामध्ये राहिला आता त्यांच्याकडचा सण कोणता आहे बिहारकडचा तर आपल्याला माहिती छठ पूजा हा सण तिथे साजरा केला जातो. तर त्या छठ पूजेचा तुम्ही काय करता छठ पूजेला हे त्याच्याकडून आपण वर्गामध्ये जर समजा जाणून घेतलं पण हळूहळू जर थोडक्यात म्हणजे इंग्रजी भाषेत त्याला सांगता आलं तर आपल्याला प्रयत्न करायचे आहे. म्हणजे याला म्हणूया आपण सांस्कृतिक स्वीकृती आणि सहभाग प्रत्येकाचा सहभाग वर्गामध्ये वाढवायचा आहे. पुढे बघा आता हे आहेत आपल्याला 7 उद्दिष्टे. या 7 उद्दिष्टांमध्ये आपण काय करूया एक काल मॅडम तिथे कागद द्या सर ते कागद देतात सर ब्लॅक पेपर द्या तुम्ही हे तुम्ही काय करा 4 गट तयार करा आणि त्यामध्ये याच्याशी आधारित तुम्ही कोणकोणते पहिला या त्या मॅडम पासून हा एक गट तो एक गट शेवटचा 4 गट तयार करा. याच्याशी आधारित तुम्ही कोणकोणते वर्ग